जर हिंदू शेतकरी असाल तर देऊळ बंद मूवी बिलकुल बघू नका. कारण आज लोक धर्मावरून भांडताय. काही लोक म्हणताय मी हिंदू आहे, काही म्हणताय मी मुस्लिम आहे, काही म्हणताय मी आस्तिक आहे, काही म्हणताय मी नास्तिक आहे. पण खरं एक सांगू, जेव्हा एक शेतकऱ्याच्या घरी चूल पेटत नाही तेव्हा तिथे ना धर्म दिसतो ना वाद, तिथे फक्त संघर्ष दिसतो. जो शेतकरी आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, पण तो आज कर्जामुळे, तणावामुळे आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कित्येक ठिकाणी आत्महत्या करताना दिसतोय. आणि ही फक्त एका शेतकऱ्याची हार नाहीये, ही संपूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण भारताची हाल आहे. आणि ही रियालिटी मांडण्याचा प्रयत्न देऊळ बंड 2 या मूवीमध्ये केलाय, ज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता असेल, आस्तिक नास्तिक विचार असेल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा संघर्ष. आजही शेतकऱ्यांना योग्य नॉलेज नसल्यामुळे, नवीन टेक्नॉलॉजीची माहिती नसल्यामुळे, योग्य मार्केट मिळालं नसल्यामुळे काय शेतकऱ्यांची हाल होती हे सगळं त्याच्यात दाखवलं गेलंय. आणि जर आजचा आपला शेतकरी बदलला, जर आमच्या शेतकऱ्याला आजचा सपोर्ट झाला, तर उद्याचा भारत बदलू शकतो. कारण जर शेतकरी वाचला ना तरच आपला भारत देश वाचेल. तेव्हा राजकारण, जाती, धर्म सगळं काही बाजूला सोडून देऊळ बंद 2 मूवी नक्की बघा. यातनं मला हा मेसेज भेटलाय, तो मी तुम्हाला फॉरवर्ड केलाय. जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.